तेलंगणाच्या सरकारने 2 लाख रुपयापर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज मित्रहो माफ केले आहे। बिलकुल माफ, कर्जमाफी दिली आहे। निवडणुकीपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, लक्षात घ्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द तंतोतंत पाळला आणि 31,000 कोटी रुपयांची कर्जमाफी त्या सरकारने केली। मित्रहो, मी रिनेश रंजन, आपण पाहत आहात बातम्यांची बातमी। अगदी नव्याने झालेल्या लहान राज्याची मोठी कहाणी आणि सुखी समृद्ध शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्र। दिनांक 2 जून 2014 म्हणजे केवळ 10-11 वर्षे आधी तेलंगणा हे आंध्र प्रदेश पासून वेगळं आणि भारतातील 29वं नवीन राज्य तयार झालं होतं, आपल्याला माहिती असेल। मित्रहो, 60-61 वर्षांच्या संघर्षानंतर तेलंगणा एक स्वतंत्र राज्य तयार झालं आहे। एका घराचे 2 घरं झाले की दोन्ही घरं समृद्ध होतात, याची अनेक उदाहरणे आहे मित्र। असं उदाहरण तेलंगणाचं दिलं तर वावगं ठरणार नाही। केवळ 10 वर्षात तेलंगणाच्या प्रगतीचा उंच झोका, उंच आलेख अख्ख्या देशाने, अख्ख्या भारताने बघितला आहे। विशेष म्हणजे 31,000 कोटी रुपयांची कर्जमाफी तिथल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे। आनंदगडे जवळपास तेलंगणाच्या 40,000 शेतकऱ्यांना, मित्रहो, 40,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। तेलंगणाच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन मित्रहो, विशेष रूपाने, आणि तिथले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत। त्याचं कारण असं की त्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं। परंतु महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वच बाबतीत तेलंगणा लहान राज्य आहे, हे लक्षात घ्या। प्रामुख्याने तिथले सोर्सेस, तिथलं इन्कम, रिसोर्सेस, तिथली इकॉनॉमी ही फार कमी आहे, फार महाराष्ट्राच्या तुलनेत। मिळकतीच्या बाबतीत अगदी लहान असलेल्या राज्याने तिथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन फार मोठा पराक्रम केला आहे। शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा त्यांनी दिला आहे मित्र। एवढंच नाही तर अनेक शेतीविषयक वस्तूंवर तात्काळ अनुदान त्या ठिकाणी मिळते, तात्काळ। सिंचनाची व्यवस्था वगैरे अशा अनेक अडचणी सोडवून शेतकऱ्यांना अगदी तेलंगणाने समस्या मुक्त केला आहे, काही समस्या नाही। आणि आपल्या महाराष्ट्राची उतरती कळा पाहून इथल्या राज्यकर्त्यांची आम्हा सर्वांना लाज वाटायला लागली आहे मित्र। एक लक्षात घ्या, या देशाच्या प्रगतीसाठी सर्वात जास्त वाटा कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा आहे मित्र। सर्वात जास्त जीडीपी आणि सर्वात जास्त कर देशाला मिळतो असा सुखी समृद्ध महाराष्ट्र देशोधडीला लागला आहे, लयाला गेला आहे। तो कुणामुळे, लक्षात घ्या मित्र। सत्तेसाठी हपापलेल्या सत्ता पिपासू नेत्यांनी नको त्या योजना जनतेला देऊन मते मिळवली आहे। रेवडीबाज सरकार, लक्षात घ्या। लाडकी बहीण योजना आणून लाडक्या बहिणींच्याच कारभाऱ्यांचे नुकसान महायुती सरकारने आता केले आहे। आणि अशा या रेवडीबाज योजना, अशा फुकट मिळणाऱ्या योजनांमुळे ग्रामीण भागात शेतीसाठी, शेतकामासाठी शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे। लाडकी बहीण योजनेसोबतच मग कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती निवडणुकीच्या दरम्यान, आपल्याला ठाऊक आहे। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदे देखील फिल्मी डायलॉग झाडत होते मित्र, फिल्मी स्टाईल अगदी। काय म्हणाले होते का, लाडकी बहीण योजना तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, असं शिंदे साहेब म्हणाले होते। आणि असं म्हणत कर्जमाफीची घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केली होती। आणि आता अर्थमंत्री, वित्तमंत्री अजित पवार म्हणतात 2 दिवसात कर्जाची परतफेड करा, सक्ती, लक्षात घ्या, 2 दिवसात कर्जाची परतफेड करा असं शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं आहे। एकीकडे मित्रहो शेतमालाला भाव अजिबात नाही, दुसरीकडे 1 रुपयात पीक विमा देण्याचे आश्वासन ते तर घोटाळ्यात गुंडाळले मित्र। घोटाळा झाला फार मोठा पीक विमा। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी काय काय खाऊन कृषी खात्याला ढोबर केलं आहे हे त्यांनाच ठाऊक। परंतु या नेत्यांवरचे आरोप खरे असले तरी ते शेवटपर्यंत आरोपच राहतात, ते सिद्ध होत नाही। कारण सर्व
एकाच माळेचे मणी असल्याने आरोप मित्रहो कधीच सिद्ध होत नाही किंवा होऊ देत नाहीत. अनेक योजनांवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. मित्रहो, चांगले रस्ते, चांगले अगदी शाबूत रस्ते तोडून रस्ते कशासाठी तातडीने तयार होत आहेत हे समजण्यासाठी महाराष्ट्र दूधखुळा राहिला नाही. सगळं कळतं सामान्य जनतेला. दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येऊन धडकतात मित्रहो. आज तागायत या सुखी समृद्ध महाराष्ट्राची अगदी वाट लागली आहे. वाटेल तसे करता यावे यासाठी अजित पवारांना अर्थ खातं स्वतःकडे हवं असतं का, हा सवाल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे. हवा तसा पोलिसांचा वापर करण्यासाठी गृह खातं गृहमंत्र्यांना हवं असतं का, मुख्यमंत्र्यांना हवं असतं का, फडणवीसांना हवं असतं का, असाही सवाल सामान्य जनता सध्या विचारत आहे. कारण अराजकता अतिशय माजलेली आहे महाराष्ट्रात. 2 वेळची भूक भागवणाऱ्या शेतकऱ्यांकडे या सरकारने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी याचा बदला अवश्य घेणार हे निश्चित आहे मित्र. ध्यानात ठेवा, कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकांचा तगादा लागला तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु मित्रहो, आत्महत्या पर्याय नाही हे लक्षात घ्या. कर्जमाफी मिळणार नाही हे ऐकल्यापासून शेतकऱ्यांची झोप उडाली आहे, मान्य आहे. संयम ठेवा. एकीकडे अंबानी अडाणींचं कोट्यावधींचं कर्ज क्षणात माफ करतंय सरकार. ते छगन भुजबळांच्या कारखान्याचं एक नाशिकजवळ त्यांचा एक कारखाना आहे, 50-50 कोटींचं कर्ज एका चुटकीत माफ होऊन जातं मित्र. शेतकऱ्यांचा पाठिंबा का सरकारचा पाठिंबा आहे, शेतकऱ्यांना नाही. आणि शेतकऱ्यांना मात्र पैसे भरण्यासाठी सक्ती करतात, अगदी सक्ती, दडपशाही, हुकुमशाही. ही हुकुमशाही शेतकरी अजिबात खपवून घेणार नाही. या निमित्ताने मला शेतकरी बांधवांना नम्र विनंती करायची आहे की कर्ज अजिबात भरू नका. दिलेल्या आश्वासनाचं काय झालं हा सवाल, हा प्रश्न पहिल्यांदा सरकारला करा. आणि त्यांचे घोषणापत्र घ्या. त्यांचे घोषणापत्र घेऊन पोलिसात तक्रार दाखल करा. 420चा गुन्हा या सरकारवर दाखल करा मित्र. आणि शेतकरी मित्रांना आणखी एक विनंती आहे, आंदोलनासाठी तयार व्हा, सज्ज व्हा. घराच्या बाहेर तुम्हाला निघावं लागेल, स्वतःला, तुमच्यासाठी, स्वतःसाठी. माजी मंत्री बच्चू कडू साहेब असेल, मनोज जरांगे पाटील असतील किंवा राजू शेट्टी असतील, कुठल्याही विचारधारेचे असो, पक्षपाती धोरण बाजूला सारा. पक्षपाती धोरण बाजूला सारून आपापल्या पक्षाची अंधभक्ती सोडून सध्या तुमचा पक्ष हा फक्त शेतकरी पक्ष आहे हे लक्षात घ्या. हे ध्यानात ठेवून सरकारला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरा, परंतु अहिंसेच्या मार्गाने. ध्यानात ठेवा, तेलंगणासारख्या लहान राज्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, परंतु या महायुती सरकारला याची लाज केव्हा वाटेल याची मित्रहो शेवटी प्रतीक्षा करणेच आपल्या हातात आहे, दुसरं काही नाही. असो मित्रहो, आज या विषयात एवढंच. चॅनलवर नवीन असाल तर मित्रहो सबस्क्राईब करायला विसरू नका. हे तुमचं चॅनल आहे, तुमच्या हक्कासाठी बोलणारं चॅनल आहे मित्रहो. आणि शेतकरी मित्रांना झोपेतून जागा करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला या सरकारच्या नाकर्तेपणावर नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा, नक्की लिहा. कर्जमाफी या हक्काच्या तुमच्या लढाईसाठी शांततेच्या मार्गाने मार्गक्रमण करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत मित्रहो, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.